बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झालाय। जलील यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती आहे। एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांकडून वाहनावर हल्ला करण्यात आलेला आहे। तर जलील यांना देखील मारहाणीचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून झालाय। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाला, त्यांच्यावर हल्ला होण्याचा प्रयत्न झालाय। जलील यांच्या वाहनावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। जलील यांच्यावर पैसे वाटप करून तिकीट दिल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी लगावलेला आहे आणि एकूणच यामुळेच हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय आणि या आक्रमकतेतूनच या ठिकाणी जलील यांच्या वाहनावर कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलेला आहे। कशा प्रकारे हा चालत्या वाहनावर हल्ला करण्यात आला याची दृश्य देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय। त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगरात सध्या हे तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। याआधी देखील या कार्यकर्त्यांकडून जलील यांना काळे झेंडे दाखवले गेले, त्यानंतर या कार्यकर्त्यांचा रोष मात्र वाढतच गेला आणि आता थेट इम्तियाज जलील यांच्या गाडीवर वाहनावर हा हल्ला करण्यात आला या कार्यकर्त्यांकडून। याचा व्हिडिओ देखील आपण पाहतोय कशा प्रकारे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, कशा प्रकारे गाडीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। इम्तियाज जलील यांनी पैसे वाटप करत तिकीट दिल्याचा, उमेदवारी दिल्याचा हा आरोप कार्यकर्त्यांनी लगावलाय आणि म्हणूनच या कार्यकर्त्यांमध्ये हा तीव्र संताप निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र हा आक्रमक पवित्रा आता हातात घेतलाय। त्यांच्या वाहनावर हा हल्ला झालाय, तर इम्तियाज जलील यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। इम्तियाज जलील यांची आता नेमकी पुढील भूमिका कशी असणार आहे, कशा पद्धतीने ते या कार्यकर्त्यांना शांत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र हे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले की त्यांनी अक्षरशः इम्तियाज जलील यांच्या वाहनावर, चालत्या वाहनावर हा हल्ला केलाय। या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, नेमकी कशी आहे त्या ठिकाणी आता परिस्थिती? संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्याच गाडीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार नाराज झालेल्या कार्यकर्त्यांकडून हा संपूर्ण प्रकार संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरातील ही घटना आता समोर आलेली आहे, कारण अनेक दिवसांपासून उमेदवारी आम्हालाच द्या, आम्हालाच प्रयत्न केला होता, बोलणी केली होती, मात्र उमेदवारी का देण्यात आलेली नाहीये। आणि त्यासोबतच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मग ते पक्षाचा सर्वा जरी असला किंवा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जरी असला तरी त्याला न जुमानता कुठेतरी आपली नाराजी व्यक्त करण्याचा या ठिकाणी तीव्र प्रकार जो आहे तो केलेला आहे, संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर अक्षरशः हल्ला केलेला आहे। इम्तियाज जलील यांचेच हे कार्यकर्ते होते। काही दिवसांपूर्वी हेच कार्यकर्ते इम्तियाज जलील यांना सलाम करायचे, मात्र आता हेच कार्यकर्ते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करतायत, म्हणजे संतापजनक प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कडून तिकीट मिळालेले कार्यकर्ते ते त्यांच्याच त्या ठिकाणच्या प्रदेशाध्यक्षाला कुठेतरी थेट जाब विचारतायत, थेट त्यांच्या गाडीवर हल्ला करतायत आणि थेट तोंडावर विरोध करतायत, तर काळे झेंडे देखील दाखवतायत। त्यामुळे इम्तियाज जलील आणि एमआयएम पक्षाच्या विरोधामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांनी थेट गाडीवर हल्ला करून संताप व्यक्त केलेला आहे। अक्षरशः या ठिकाणावरून गाडी काढून पळ काढावा लागला आणि त्यासोबतच कुठेतरी स्वतःला वाचवत त्या ठिकाणी इम्तियाज जलील हे निघून गेलेले आहेत। सचिन, खरं तर राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आचारसंहितेतच अशा या घटना घडतायत, त्या संदर्भात आता पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे? महत्त्वाचं म्हणजे या शहरामध्ये
संवेदनशील शहर आहे आणि अशामध्ये ते प्रकार घडणं हे उचित नाहीये. हे काळजी घेण्यासाठी स्वतः पोलीस त्या ठिकाणी मैदानावर उतरलेला आहे. पोलीस त्या ठिकाणी स्वतः काळजी घेण्यासाठी म्हणा तर पोलीस स्वतः शांतता अबाधित राहावी, शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न करतायत. पोलीस आता ज्या संबंधित गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करतील आणि पोलीस कारवाईनंतर त्या ठिकाणी काही जणांना ताब्यातही घेऊ शकतात. आता पोलीस त्या ठिकाणी शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सचिन, निश्चितच खरं तर आत्ताची सध्याची त्या परिसरातील परिस्थिती कशी आहे? या जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश कुठेतरी आलेलं आहे का? जमावाला पांगण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. पोलिसांनी या ठिकाणी ही परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे. ज्या चौकामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणी आता शांतता आहे, कुठल्याही प्रकारची गर्दी नाहीये, जमाव नाहीये आणि हे कार्यकर्ते आता वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं निघून गेलेले आहेत. मात्र काही ठिकाणी दंगा काबू म्हणजे दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेलं आहे आणि या दंगा नियंत्रण पथकाच्या माध्यमातून शांतता कायम ठेवण्यासाठी अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केला जातोय. मात्र यावर आता काय कारवाई केली जाते किंवा ज्यांनी गोंधळ घातलाय त्यांना कसं ताब्यात घेऊन त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल केले जातात हे पाहणे महत्वाचं आहे. मात्र जमाव जमा करणं त्याच्यासोबतच अशा प्रकारचा गोंधळ घालणं धिंगाणा करणं या संदर्भात गुन्हे आता दाखल होणारच आहेत. मात्र महत्वाचं म्हणजे शहरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांनी आता विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहे ती गर्दी पाहायला मिळत आहे. जी, निश्चितच सचिन, आता ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला इम्तियाज जलील यांना देखील खरं तर मारहाण झाल्याचा हा प्रयत्न झालेला आहे. त्या कार्यकर्त्यांवर आता काही कारवाई होणार आहे का? त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे का? या संदर्भात काही अपडेट? हा संपूर्ण पोलीस तपासाचा भाग आहे, त्यामुळं या संदर्भात पोलिसच माहिती देऊ शकतील. मात्र अद्यापही पूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळालेली नाहीये. पोलिसांकडून माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांच्यावर काय कारवाई केली जाते, कशी गुन्हे दाखल केले जातात हे संपूर्ण सविस्तर आणि ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला लवकरच समजेल. जी, निश्चितच सचिन, मी तुम्हाला तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत मंत्री अतुल सावेजी जोडले गेलेले आहेत. अतुलजी, खरं तर छत्रपती संभाजीनगरात अशा संवेदनशील परिसरात खरं तर अशी घटना घडलेली आहे. इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया? आज जो हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे, असं व्हायला नाही पाहिजे. माझं कार्यकर्त्यांना म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर असे काही घटना नाही घडल्या पाहिजे. पण यामध्ये कार्यकर्त्यांनी आरोप असा केलाय की यांनी आर्थिक व्यवहार करून हे सगळं केलेलं असल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी आहे त्याच्यावर. खरं तर या आधी पण आपण बघितलंय अतुलजी, कार्यकर्ते नाराज झालेले, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करून हे विषय मिटवले पाहिजे. मग नेमका हा एवढा रोष कसलाय? कारण का आधी देखील काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांकडून आणि त्यानंतर कार्यकर्ते वाहनावर हल्ला करतायत. खुद्द इम्तियाज जलील यांना मारहाणीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मी अगोदरच सांगितलं ही पद्धत काही बरोबर नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे. चर्चेतून जर काही सोल्युशन नाही निघालं तर पण चर्चा न करता त्यांच्या गाडीवर हल्ला करणं ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण कार्यकर्त्यांचा आरोप असा आहे की आर्थिक व्यवहार करून त्यांनी तिकीट दिलेली आहेत. खरं तर मग कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं देखील या कार्यकर्त्यांकडून म्हटलं गेलंय. नाही असं मी म्हणणार नाही, तो त्यांनी चर्चा करायला पाहिजे कार्यकर्त्यांनी. जी जी, निश्चितच अतुलजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर छत्रपती संभाजीनगरात MIMचे हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा अशा प्रकारे हल्ला करण्यात आला. त्यांचेच कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. पैसे वाटून तिकीट दिल्याचा या कार्यकर्त्यांचा एकूणच आरोप आहे आणि त्यामुळेच हे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत आणि या नाराजीच्या भूमिकेनंतर त्यांनी मात्र हा आक्रमक पवित्रा हातात घेतला. याआधी देखील काही कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले, त्यांचा निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. कशा प्रकारे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. सध्या छत्रपती संभाजीनगरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे. इम्तियाज जलील यांना देखील हा मारहाणीचा प्रयत्न झालाय. इम्तियाज जलील मात्र त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये हा संताप निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते त्या ठिकाणी आक्रमक झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.